नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आपण आहोत कुकडेश्वर हे पवित्र मंदिर आहे आणि या मंदिराचं काही म्हणजे काही महिन्यांपूर्वीच म्हणजे थोडक्यात विकासाचं किंवा जीर्णोद्धाराचं किंवा त्याचा मजबूती करण्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाच्या वतीने खर्च करण्यात आलेले आहे. इथं जी पाठीमागं तुम्ही जर बघताय, ही जी भिंत आहे, याच्यासाठी सुद्धा जे ऑर्डिनरी भिंत बांधायची त्याच्यासाठी खूप कमी खर्च येतो. परंतु त्यांनी सांगितलं की तसंच पाहिजे, असंच पाहिजे आणि इथल्या ग्रामस्थांचा विरोध असून देखील त्यांनी हे यूज केलं. यात काही विशेष असं काही वाटत नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मंदिराचा जीर्णोद्धार करायचा होता किंवा मजबूती करायच्या नावाखाली जो कोट्यवधी रुपये खर्च केला, तर त्याचं आपण इथं उदाहरण बघूया. या ठिकाणी ह्या पुरातत्व विभागाने किंवा संबंधित जे काही डिपार्टमेंट आहे, त्यांनी हे जडणघडण करण्यासाठी हे जे कोट्यवधी रुपये खर्च केले, त्याची क्वालिटी काय आहे ते आपण पाहूया. आता मी याला हात लावतो जस्ट, हे पहा. ही यांची क्वालिटी आहे. हे बघा, खाली पण पडलं. म्हणजे हे जीर्णोद्धाराच्या नावाने हे आखीव रेखीव होतं. एकदम सुबक सगळं हे चित्र, आकृती, सगळ्या मूर्ती दिसत होत्या. परंतु यांनी या कोट्यवधी रुपये खर्च केले तर केले, परंतु आता याचं कुठेतरी पावित्र्य जे आहे, ते देखील नष्ट करून टाकलेलं आहे. तुम्ही जरा इथे येऊन बघा बारकाईने. हे आताच दुभंगलेलं आहे. मी काढत नाही. हाताने सहज निघतंय, पण काढायचं नाहीये. हे पहा, हे सिमेंटचा काहीतरी इथं असा लेप दिलेला आहे आणि जे त्याचं पुरातन वैभव होतं, ते मात्र आता दुभंगण्याच्या मार्गावर आहे. मग हे कोट्यवधी रुपये का खर्च करण्यात आले? असा खरा तर प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि हे सगळीकडे केलेलं आहे. तुम्ही जिथे-जिथे पाहाल तिथे-तिथे केलेलं आहे आणि ते अक्षरशः ते सिमेंट आहे, कोणत्या प्रकारचं आहे, परंतु ते अक्षरशः गळून पडतंय. आणि काही म्हणजे साखर कारखाना, विघ्नर कारखान्याच्या वतीने मंदिराचा जीर्णोद्धार त्या काळी करण्यात आलेला होता. परंतु हे सगळं मंदिर म्हणजे सगळं काढलं, हे सगळे दगड वगैरे जॉइंट्स आणि परत नव्याने बांधायसाठी कोट्यवधी रुपये त्यावेळी त्या काळाच्या काळात 60 लाखच्या त्यापेक्षा जास्त मोठी अमाऊंट होती. ते खर्च करण्यात आले. शासनाचे टेक्निशियन आले, परंतु त्यांना देखील ते जसं आहे तसं, जसं जुनं होतं तसं ते त्यांना फिट करता आलं नाही. म्हणजे जरी आपण म्हणतो का आपली खूप क्वालिटी आहे किंवा तंत्रज्ञानात बदल झालाय, परंतु जे जुनं तंत्रज्ञान होतं तेच बेस्ट होतं. ते या निमित्ताने दिसून येतंय. ही अशी या क्वालिटीचं या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि जरा तुम्ही फिरवा जरा इकडं मागे कॅमेरा. इथं विनाकारण शासनाचे कसे लोकांनी टक्केवारीच्या नावाखाली इथं नुसतं इमारती किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे खिसे भरण्यासाठी गावोगावी हे व्यायामशाळा वगैरे दिलेले आदिवासी पट्ट्यामध्ये. खरं तर याची काही गरज नाही, परंतु यांना कुठेतरी टक्केवारी मिळते म्हणून हे नुसतं इकडे एक सभामंडप मंजूर करा, इकडे एक सभामंडप. म्हणजे हे जे जुनं वैभव होतं ते सगळं या निमित्तानं या शासनाच्याच या लोकांनी चुकीच्या धोरणांमुळे हे नष्ट झाले. तर हे बघा, इथं जरा पाहिलं आपण तर इथं सुद्धा तीच सेम परिस्थिती आहे. आता यांनी हे बघा, हे सुद्धा हे जे दगड आहेत, हे अक्षरशः निखळण्याच्या मार्गावर आहे. नीट काही त्यांनी काही काम केलेलं नाही आणि ह्या कामामुळे काय झालंय, हा या दगडाची जी ओरिजिनल चमक होती, जो कलर होता किंवा हे होता, तो आखीव रेखीवपणा एकदम नष्ट झालेला आहे. हे पहा, खराब क्वालिटीच्या दर्जामुळं ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत. म्हणजे इतका मोठा ठेवा हा आयता आहे. हे बघा, आता हे काय सिमेंट फक्त इथं मारलंय. आ तेच विषय आहे ना, आता काय बोलणार, आता हे सगळीकडे घाण करून टाकलेलं आहे. आणि हे बघा, इथं सुद्धा सेम सिच्युएशन आहे. हे कधी पडू शकतं. तर मग अशी दाखवलं आपण, काही विनाकारण हात लावणार नाही, जेणेकरून ते अजून काही कमकुवत होऊ नये म्हणून. तुम्ही जर पाहिलं तर सगळी वाट लावायचं काम या ठिकाणी या विभागाच्या वतीने केलेले आहे आणि याच्यासाठी करोडो रुपये अक्षरशः वाया घालवलेले आहेत. मोठा म्हणजे नावाखाली आदिवासी ज्यावेळी मला सांगायचं आहे का विधानसभेचं इलेक्शन होतं, त्यावेळी त्यांनी सांगितलं का आता हा जो हे जे मंदिर आहे, हे या मंदिरावर कळस नाहीये, तर आम्ही कळस मंजूर केलाय असं हे करून इथल्या राजकारण्यांनी खूप मतं घेतली. परंतु प्रत्यक्षात कळसही झाला नाही आणि अशी चुकीची कामं झाली. त्याच्यामुळं लाखो रुपये, करोडो रुपये वाया गेले. तिकडे अजून दाखवतो का म्हणजे काय सिच्युएशन. इथं इथं ज्या पुरातन मूर्ती आहेत या अक्षरशः कचऱ्यामध्ये टाकलेल्या आहेत. मी मगाशी तिकडं पाहिलं
तर त्या ठिकाणी सुद्धा कचरा कुंडीच्या बाजूला या मूर्ती वगैरे पडलेल्या दिसत आहेत. ह्या मूर्तींचा अर्थ काय आहे, कशासाठी या मूर्ती होत्या, हे खरं तर म्हणजे या क्षेत्रातल्या विद्वान लोकांना यांची किंमत कळू शकते, परंतु शासनाच्या अधिकाऱ्यांना समजणार नाही. आता ह्या ज्या सगळ्या मूर्ती होत्या ना, या इस्तता इकडं खाली पडलेल्या आहेत. काही लोकांनी याच्यामध्ये ना या इमारतीच्या पायामध्ये सुद्धा अशा मोठमोठ्या मूर्ती वगैरे गाडून टाकलेले. तर बघा आता इथं काहीतरी प्राणी दिसतोय, असं लांबून जर पाहिलं खाली असं मंदिरं दिसत आहेत. त्या मंदिरामध्ये म्हणजे आता हे ते बघणं पावलेले ते, आणि ह्या सगळ्या मूर्ती म्हणजे अक्षरशः या ठिकाणी आता याचं कसं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे बघा इथे एक देवी दिसते, देवीच्या मांडीवर काहीतरी बाळ दिसते. म्हणजे आता आपल्याला सांगता येणार नाही नक्की या मूर्ती कशाच्या आहे, त्याला काय आहे. आता ही एक मूर्ती आहे, त्या हातामध्ये काहीतरी याच्यासारखं सॉरी तलवारी सारखं किंवा काय असं दिसतंय. त्याचा अर्थ आपल्याला काय सांगता येणार नाही. इथले जे या क्षेत्रातले तज्ञ आहेत तेच सांगू शकतील. हे बघा ह्या मूर्ती आहेत. आणि अशा हजारो मूर्ती इकडे तिकडे कचऱ्यामध्ये पडलेल्या आपल्याला दिसत आहेत. म्हणजे याचं कोणालाही महत्व नाहीये. आता हे पहा ह्या मूर्ती, कोणता इंजिनियर असेल तर त्यांनी असं बनवून दाखवा. हे बघा हेच नाही तर आता इकडे सगळी अडचण झालेली आहे. मी पाठीमागे ज्यावेळी आलो होतो त्यावेळी देखील मी न्यूज केली होती. इथं पाठीमाग एक हे नदी वाहते. ही नदी म्हणजे कुकडी नदी. इथं त्याचा उगम होतो म्हणून कुकडेश्वर हे नाव आहे. आणि हे हजारो वर्षापूर्वीपासूनचं मंदिर आहे. आणि इथं विनाकारण हे इमारती वगैरे बांधून ठेवलेले आहे. याचा कोणताही तसा यूज होत नाहीये. आणि ह्या इमारतींच्या खाली पायाखाली भराव करण्यासाठी ह्या मूर्ती ज्या होत्या त्या मूर्ती या ठिकाणी गाडून टाकलेल्या आहेत. हे बघा काय नक्की याला अनेक वर्ष झाली बांधून, आणि हे असं इकडं सडक पडलेलं आहे. म्हणजे हे बघा इथं काय खुर्च काय आहे, बाकडे आहेत वेगवेगळे एवढे बांधलंय. परंतु हे फक्त टक्केवारीसाठी ठेकेदार अधिकाऱ्यांचे पैसे कसे वसूल होतील किंवा त्यांना कसा फायदा होईल यासाठी हे बांधले. चांगलं आसपासचा परिसर होता, नैसर्गिक शोभा होती, ती गमावली आणि असं फालतू कामं झाली. आता ही जी हे दगडी दिसत आहेत ना, ह्या सुद्धा त्याच मंदिराच्या दगडी आहेत. आणि त्याची सुद्धा आता या ठिकाणी अक्षरशः वाट लागली. आता तिथं जाता येत नाही. तर तिथं पाहिलं नाही या पाठीमाग म्हणजे एक ओढ्यासारखी नदी आहे. म्हणजे हीच आपण कुकडी नदी म्हणू शकतो. त्या ठिकाणी एक बांधारा बांधला होता, विनाकारण बांधला बांधारा. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक ह्या मूर्त्या वगैरे गाडून टाकलेल्या आहेत. म्हणजे ही दगडी जर उचकल्या तरी याच्या खाली शेकडो मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील. अशी ही आहे. लोकांनी असंच मानकेश्वरला एक मंदिर आहे सेम, तिथं सुद्धा अशी सिच्युएशन आहे. आता हे बघा ही जी मूर्ती ही चांगली होती, कुठेतरी टाकून दिली होती, काढता हे करता पाण्या पावसामध्ये ही ती तुटलेली आहे. तर कुणीतरी आणून ठेवलेली. परंतु इथल्या लोकांना खरं तर याची किंमत काय हे माहीत नाही. हे बघा आता ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या आयत्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वगैरे ह्या मूर्त्या आहेत, ह्या लोकांना प्रेफर करतायत. परंतु हे जे आयता आहे त्याला मात्र लोक एक्सेप्ट करत नाही. इथून अशी हे व्हायचा, ओढा व्हायचा म्हणजे नदी व्हायची. त्या ठिकाणी सुद्धा अशीच विनाकारण काही बांधकाम करून ही सगळी जागा अडवलेली. जिकडे तिकडे ह्या मूर्त्या अशा धूळ खात पडलेल्या आहेत. पाहूया आता काही सरकारी जे काही खूप खूप वरिष्ठ आणि त्यातले जर समजा यांना कळत आहे अक्कल याच्यातली, यातली जरा यांनी दखल घ्यावी बातमीची. आणि हे विनाकारण हे जे बांधकाम केले तोडून टाकून चांगला विकास व्हावा. आणि जसं जे जुनं मंदिर होतं किंवा जुना परिसर होता ते राखायचा प्रयत्न करावा. पाहत राहा जुन्नर टाइम्स, कुकडेश्वर जुन्नर.